नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। गामाविश्यच भूतानी आणि अहम वैश्वानरो भूत्वा 15व्या अध्यायातला श्लोक क्रमांक 13 आणि श्लोक क्रमांक 14 हे आज आपण 2 श्लोक पाहणार आहोत। हे बघत असताना कालचा जो आपण श्लोक बघितला की आदित्यामधलं तेज आणि चंद्रप्रकाशातली शीतलता, आदित्यामधलं तेज म्हणजे जग दाखवण्याची क्षमता आणि चंद्रप्रकाशामध्येही जग दाखवण्याची क्षमता आहे। या दोनही क्षमता माझ्या सत्तेवर आहेत। तत्तेजो विद्यमामकम, या दोनही सत्ता नव्हे, या दोनही गोष्टी माझ्या सत्तेवर आहेत। काय म्हटलंय? या दोनही गोष्टी माझ्या सत्तेवर होतात। आपण म्हणतो की चंद्र हा सूर्यामुळे प्रकाशित होतो, म्हणजे चंद्राला आपण परप्रकाशित म्हणतो विज्ञानाच्या दृष्टीने, आणि सूर्याला आम्ही स्वयंप्रकाशित विज्ञानाच्या दृष्टीने। नक्की लक्षात ठेवा, विज्ञानाच्या दृष्टीने हा शब्द फार महत्वाचा आहे। कसा? विस्तव आम्ही पेटवला, काय शब्द आहे? विस्तव आम्ही पेटवला म्हणजे लावला, आग लागली, भडका उडाला किंवा पेटवला, प्रज्वलित केला, हा चांगला शब्द आहे। प्रज्वलित केला, अग्नी प्रज्वलित केला। त्यानंतर त्याच्या ज्वाळा येतात की नाही? मग त्या ज्वाळा येत राहतात की नाही? भरपूर जर सरपण असेल तर प्रज्वलित केलेला अग्नी अधिकाधिक प्रज्वलित होतो। मग पुढे त्याच्यासाठी काही करावं लागत नाही, पण सुरुवातीला अग्नी प्रज्वलित करावा लागतो। याला कर्तृतंत्र असं म्हणतात। वस्तुतंत्र कशाला म्हणतात याचा आपण एक थोडासा मागोवा घेऊ, म्हणजे मग हा श्लोक आपल्याला, मागचा श्लोक आपल्याला नीटसा कळेल। प्रज्वलित केलेला जो अग्नी आहे हा इंधन असल्यामुळे चालतो आणि प्रज्वलित केल्यामुळे तो झालेला आहे। आम्हाला पटलं? याला म्हणतात कर्तृतंत्र, कारण केल्यामुळे आहे।
केल्यामुळे आहे. आता लाकडामध्ये अग्नी आहे, काष्ट जाते विण वन्नी, वाद्य जाते विण ध्वनी. काय ओवी आहे? काष्ठ नावाची जी जात आहे म्हणजे लाकूड नावाचा जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये अग्नी आहेच. त्या लाकडाला फक्त अग्नीचा बाह्य विशेषत्वाने पेटवलेल्या अग्नीचा स्पर्श व्हायची गरज आहे. लाकडाच्या आतमध्ये अग्नी असल्यामुळे तो प्रज्वलित झाल्याशिवाय राहत नाही. लोखंडाला जर तुम्ही अग्नी लावला, मेणबत्ती लावली, लोखंडावर जर तुम्ही रॉकेल किंवा पेट्रोल टाकलं आणि त्यानंतर मेणबत्ती लावली तरीही लोखंड पेटत नाही. का? त्याच्यामध्ये आत अग्नी नाही आहे. आणि काष्ट जाते विण वन्नी, परंतु लाकडामध्ये असं नाही आहे. लाकडामध्ये तो जो अग्नी आहे तो अग्नी ऑलरेडी आहे आणि आहेच. तसा शब्द आहे पुन्हा, वाद्य जाते विण, काष्ट जाते विण अग्नी, वाद्य जाते विण ध्वनी. वाद्य नावाची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये ध्वनी आहे, वाद्यामध्ये ध्वनी आहे. आता या दोन गोष्टी ज्या आहेत या दोन्ही गोष्टीबद्दल आपल्याला जर बोलायचं झालं, आपल्याला जर विचारायचं झालं, आपल्याला जर सांगायचं झालं तर ह्यांच्यामध्ये ऑलरेडी अग्नी आहे आणि वाद्यामध्ये ऑलरेडी ध्वनी आहे. हे मान्य आहे की नाही? वाद्यावर फक्त थाप मारायची देर आहे. जशी आपण वाद्यावर थाप मारू त्याप्रमाणे ते वाद्य लगेच वाजायला लागतं, ताबडतोब ते वाद्य वाजायला लागतं. परंतु थाप नाही मारली तर वाद्य नाही वाजत. त्याप्रमाणे विशेष ग्रासुनी स्वयेची असे. चांगदेव 65 मधली ओवी आहे 29. दुसरं चरण आठवत नव्हतं म्हणून पुस्तक काढून पाहिलं. वाद्य जाते विण ध्वनी, काष्ट जाते विण वन्नी, तैसे विशेष ग्रासुनी स्वयेची असे. विशेषत्वाला फक्त निमित्त करावं लागतं आणि निमित्त केलं की मी जो आहे तो प्रगट होतो. असं माऊलीनी 65 मध्ये 29व्या ओवी मध्ये सांगितलंय. मग आता आलो आपण नतध्वास येते यदादित्य गतम तेजो या श्लोकावर. सूर्यामधलं जे तेज आहे, चंद्रामधलं जे तेज आहे, यत् चंद्रमसी यत् चाग्नव, आणि अग्नीमधलं जे तेज आहे ते तेज मी आहे. म्हणजे तुम्हाला विशेषत्वाने प्रगट केल्याशिवाय ते तुम्हाला दिसत नाही. लाकडाला पेटवल्याशिवाय दिसत नाही, वाद्याला वाजवल्याशिवाय ध्वनी येत नाही. मग आता आम्ही काय सूर्य आणि चंद्रामध्ये काय करून घेतलाय? अग्नीमध्ये बरोबर आहे, यत् चंद्रमसी यत् चाग्नव. अग्नीमध्ये आम्हाला पटतंय की आम्ही अग्नी काय केलाय? प्रज्वलित केलाय. चंद्र आणि सूर्याबद्दल काय? या प्रश्नाबद्दल आपण येऊया. ज्या वेळेला जगदोत्पत्ती झाली त्यावेळेला सूर्याची उत्पत्ती झालेली आहे आणि चंद्राचीही उत्पत्ती झाली आणि जगाची उत्पत्ती दुसऱ्याने केली. कोणी? ईश्वराने. जगदोत्पत्ती ईश्वराने केलेली आहे. अग्नीची उत्पत्ती प्रज्वलित कोणी केलं आहे? जीवानी केली. पण दोघही उत्पत्तीवान आहेत ना. अग्नी जसा उत्पत्तीवान आहे तसा सूर्य आणि चंद्र सुद्धा उत्पत्तीवान आहे. आणि जे उत्पत्तीवान आहे ते कर्तृतंत्र असतं आणि उत्पत्तीवान ज्याच्या सत्तेवर असतो त्याला वस्तुतंत्र असं म्हणतात. आणि म्हणून सत्तेजो विद्धी मामकम, माझ्या सत्तेवर आहे ती सत्ता मी आहे हे तू जाण. आता सूर्याला पाहिल्यानंतर सूर्य परप्रकाशित आहे, माझ्या सत्तेवर आहे. चंद्र परप्रकाशित आहे, माझ्या सत्तेवर आहे. सूर्याच्या सत्तेवर आहे म्हणून परप्रकाशित विज्ञानासारखं नाही बोलत आहे. चंद्र परप्रकाशित आहे कारण तो निर्मित आहे, ईश्वराने त्याची निर्मिती केली आहे आणि तो माझ्या सत्तेवर आहे. अग्नी परप्रकाशित आहे, जीवाने त्याची निर्मिती केली आहे, तो माझ्या सत्तेवर आहे.
तत्तेजो विद्धी मामकम. या तिघांचं ही तेज मी आहे. तेज माझ्यामुळे. सूर्यामधलं तेज, चंद्रामधलं तेज आणि अग्नीमधलं तेज माझ्यामुळे आहे. कठोपनिषदातली जर ओवी घेतली तर मग त्याच्यामध्ये तारका आणि विद्युत म्हणजे वीज, विद्युल्लता, ती पण त्याच्यामध्ये काय होते आहे, प्रतिध्वनित होते आहे. म्हणजे सूर्य, चंद्र, अग्नी, वीज आणि तारा, तारका, तारे हे सगळे माझ्या सत्तेवर प्रज्वलित होतात आहे. ती सत्ता मी आहे. ती सत्ता मी आहे. हे जर एक लक्षात आलं तर मग सूर्य पाहिला तरीही स्वरूप, चंद्र पाहिला तरीही स्वरूप. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारका नेमा विद्युतो भाती कुतो यमग्निः तस्य भासा सर्वमिदं विभाति. तस्य भासा सर्वम इदम विभाती. हे सगळं त्याच्या सत्तेवर होत आहे. आणि ती सत्ता मी आहे हे एकदा जर लक्षात आलं तर मग त्याच्या मागे भीक घालण्यापेक्षा त्या सत्तेशी आम्ही ऐक्य साधू शकतो. आणि सत्तेशी ऐक्य साधणं हाच परमार्थाचा काय आहे, महत्वाचा उद्देश आहे. हा परमार्थाचा अत्यंत महत्वाचा उद्देश आहे. आणि म्हणून तमेव भांतम अनुभाती सर्व तस्य भासा सर्वमिदं विभाती. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भाती कुतो यमग्निः भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वम इदम विभाती. तमेव भांतम अनुभाती सर्वम, याच्यामध्ये हा भाग येतो तत्तेजो विद्धी मामकम. कालच्या श्लोकातला हा भाग आपल्याला समजून घेण्याची अत्यंत गरज होती. वस्तुतंत्र आणि कर्तृतंत्र या दोन मध्ये लक्षात आलं की सूर्यही, चंद्रही, अग्नीही, ताराही आणि विद्युतही, दोन जणांचं घर्षण झाल्यानंतर विद्युत निर्माण. आणि म्हणून विद्युतही माझ्या सत्तेवर आहे. ती सत्ता मी आहे. ती सत्ता मी आहे. आता आपल्या लक्षात की परमार्थ म्हणजे पुरुषोत्तम योग कितीही डेप्थला आहे. केवढ्या डेप्थला आहे तर तेजो विद्धिमान, त्याच्यातलं जे तेज आहे ते मी आहे. आता सगळीकडे भगवंताला बघणं म्हणजे ब्रह्मस्वरूपाला कठीण आहे की सोपं आहे हो? तुम्ही म्हणाल सारखं असं आकाशात बघायचं का? चंद्राला बघा, सूर्याला बघा, विजेला बघा, अग्नीला बघा, ताऱ्यांना बघा. नाही. गामाविश्यच भूतानि धारयामी अहम ओजसः उष्णामी च औषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. आता आत्मकः रसाः कोण आहे? पृथ्वी. आता याचा अर्थ काय होतो एकदा वाचून देतो तुम्हाला. मीच पृथ्वीमध्ये प्रवेश करून माझ्या शक्तीने सर्व भूत मात्रांना धारण करतो. रसरूप चंद्रमाहून सर्व औषधींचे पोषण करतो. आणि पुढच्या श्लोकाचा अर्थ आहे अहम वैश्वानरो भूत्वा, सर्व प्राण्यांच्या देहात स्थित असलेला मीच वैश्वानर अग्नी रूपाने प्राण आणि अपान याने युक्त होऊन 4 प्रकारचे अन्न बनवतो. हे या 2 श्लोकांचे अर्थ आहेत. आता याचा सविस्तर अर्थ आपण बघूया आणि तो फार महत्वाचा आहे. पृथ्वीमध्ये प्रवेश करून मीच आपल्या शक्तीने सर्व भूतमात्रांना धारण करतो. बघूया आता हे कसं काय शक्य आहे. घर बांधल्या जातं. घर बांधत असताना पहिल्यांदा जमिनीच्या आत गड्डे करावे. घर वरती बांधायचं.
पण पिलर्स कुठे टाकतात? जमिनीच्या आतमध्ये. गड्डा किती खोल करतात? पक्का मुरूम लागेपर्यंत. कच्ची माती असताना नाही, पक्का मुरूम लागेपर्यंत. आणि मग त्यावर पिलर्स उभं करतात. आता सगळ्या घराचा जो भार असतो ना, तो फक्त त्या पिलर्सवरच असतो. दोन पिलर्सच्या ज्या मध्ये जमीन असते त्याच्यावर भार नसतो, कारण आडवा बीम खाली टाकत नाही, जमिनीच्या लेव्हलच्या तिथे पुढे टाक. त्या पिलर्स एवढ्या मोठ्या बिल्डिंगचा भार कसा सांभाळतो? याला कारण पृथ्वीची शक्ती. पृथ्वीमध्ये धारण करण्याची शक्ती आहे, आणि म्हणून मीच आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो. मी काय करतो? आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो. मीच पृथ्वीमध्ये अतोनात शक्ती आहे धारण करणे. म्हणून सकाळी उठताना पृथ्वीला नमस्कार करून उठावं असा संकेत आहे. कराग्रे वसते लक्ष्मी हा श्लोक म्हटल्यानंतर मग पृथ्वी मातेला वंदन करायचं, आणि मग अंथरुणावरून भूमीवर पाय ठेवायचा असतो. त्या वंदनामध्ये तिच्याबद्दलची कृतज्ञता असते की तू मला एवढं धारण केलंय, तू सगळ्या विश्वाला धारण करते, सगळा भार तुझ्या शक्तीमुळे सांभाळला जातो आहे. हे पृथ्वी माते. पादस्पर्शम क्षमस्व मे. तुला माझा जो पाय लागणार आहे त्याच्यासाठी तू मला क्षमा कर. सहन करणं, आणि त्या सहन करून सुद्धा त्याबद्दल जराही तक्रार न करणं, याला क्षमा. क्षमा कशाला म्हणतात? मी तुला क्षमा केली आहे बरं का, मी तुला क्षमा केली आहे बरं का, याचा गाजावाजा न करता क्षमा असते. क्षमामध्ये कुठल्याही गोष्टीचा ढिंडोरा पिटवला जात नाही, ढोल आणि नगारे वाजवले. मी तुला क्षमा केली, जा, मी तुला क्षमा केली. कसली क्षमा केली? 3 वेळा तू क्षमा केली असं सांगतोय, हे क्षमा करण्याचं लक्षण नाही. 3 वेळा तू क्षमा केली, क्षमा केली, क्षमा केली असं सांगतो, हे क्षमा करण्याचं लक्षण नाही. आणि म्हणून सांगतात, काय सांगतात? ओजसहा. ओज शब्दाचा अर्थ शक्ती असा. धारयामी अहम ओजसहा. मी माझ्या शक्तीने धारण केलेला आहे. पृथ्वीमध्ये प्रवेश करून मीच सर्व भूत मात्रांना माझ्या शक्तीने धारण केलेले आहे. भगवंत सांगतात आहे. मी मगाच तुम्हाला म्हटलं की भगवंत चंद्र, सूर्य, तारा, विद्युत, अग्नी यांच्या तेजामध्ये आहे, तर मग काय आकाशातच बघायचं का? नाही, काही गरज नाही आहे. आकाशात कशाला बघाय? तो काय वर आहे असं कोणी सांगितलं? भारत पाकिस्तानची मॅच पाहिली, तुमच्या लक्षात येईल तो विराट कोहली सारखा असा वरती बोट टाकत, असं असं करायचा वरती बोट टाकायचा, असं असं करायचा वरती बोट टाकायचा. काही लोक सेंचुरी मारल्यानंतर असे आकाशाकडे पाहतात. सेंचुरी मारल्यावर आकाशाकडे पाहायची काय गरज आहे? सगळीकडे अवतीभोवती स्टेडियमवर असलेली प्रचंड गर्दीत तो नाहीये. आकाशाकडे पाहतात, वर बोट करत. त्याला ठाऊक आहे म्हणतात. त्याला ठाऊक आहे म्हणजे तो काय वर बसलाय? म्हणून सारखं सांगितलं मी तुम्हाला की यदा यदादित्य गतम तेजो
चंद्र, सूर्य, तारे, अग्नी याच्यासाठी असं वर पाहावं लागतं. परमेश्वरासाठी वर पाहायची गरज नाही. परब्रह्मासाठी वर पाहायची गरज नाही. तो काही वर आकाशात बसलेला नाहीये, तो सगळीचकडे आहे. म्हणजे याचा अर्थ तो वर नाही असं मला म्हणायचं नाही. पण त्याला पाहण्यासाठी असं बोट करावं लागतं, असं असं बोट करायचं किंवा वर बघायचं. काही तसं काही कारण नाही आहे तसं बघायचं. असं का बघावं लागतं? तो वर आहे असं वाटतं म्हणून बघावं लागतं. धारयामी अहम ओजसहा, अरे या पृथ्वीमधल्या शक्तीचे तोच आहे. वरच कशाला बघावं लागतं? या धरणी मातेला बघ. ओजस शब्दाचा अर्थ काय आहे? शक्ती असा होतो. आणि धारयामी आणि पुष्णामी याच्यामध्ये माझीच शक्ती आहे. आता धारयामी मध्ये धारण करण्याची आणि पुष्णामी मध्ये संवर्धन करण्याची. धारयामी मध्ये धारण करणे, पुष्णामी चौषधी ही सर्व, आणि संवर्धन करण्याची जी शक्ती आहे ती पण माझ्यामध्ये आहे. आणि म्हणून रजकणाचा बनलेला मोठा जो ढेकूळ आहे त्याच्यामध्ये शक्ती आहे धारण करणे. म्हणून या विश्वामध्ये जाऊ द्या, या पृथ्वीमध्ये 2/3 पाणी आहे आणि 1/3 भूमी आहे. तरीही ती भूमी पाण्यात विरघळत नाही. अर्धी बाटली पाण्यामध्ये एक मातीचं ढेकूळ टाका, ते मातीचं ढेकूळ विरून जात. अर्ध्या बकेट पाण्यामध्ये मातीचं ढेकूळ विरघळून जातं. पाणी किती आहे? 2/3 आणि भूमी किती आहे? 1/3. तरीही भूमी म्हणजे पृथ्वी या पाण्यामध्ये विरघळून जात नाही, कारण तिला भगवंताने धारण केलं. नुसत्याच पृथ्वीला भगवंतानी धारण केलं नाही, भूतानी सगळ्या भूतमात्रांना भगवंतानी धारण केलं. आणि भगवंतानी ज्याला धारण केलं असतं तो टिकतोच, तो राहतोच. कोरोना काळात 20-20, 25-25, 32-32 वर्षाचे लोक मेले. 82 वर्षाचा म्हातारा कोरोना होऊन सुद्धा बाहेर आला. आयसीयू मधून बाहेर आलेले कितीतरी लोक म्हातारे कोतारे आहेत, पण ते वाचलेत. आणि इतक्या कमी वयाचे उत्तम शारीरिक शक्ती असणारे गेलेत. म्हणून ते आमच्यावर अवलंबून नाही. धारयामी कोणाला? भूतानी, सर्व भूत मात्रांना मी धारण करतोय. थँक्यू. त्याला म्हणण्यासाठी वर बघायची जरूर नाही, आकाशात बघायची जरूर नाही. जिथे बघाल तिथे तो आहे. हो, प्रल्हादाचं उत्तर. कुठे आहे तुझा तो नारायण? प्रल्हाद हसायला लागला की आपल्या वडिलांना हे माहित नाही की नारायण कुठे आहे, आणि त्याचं वैर करतात. तो कुठे राहतो हेच माहित नाही, त्याचं वैर करून करता काय? तो म्हणला तो कुठे नाही हे सांगा. म्हणे मग खंबामध्ये आहे का? हो, नसायला काय झालं? प्रल्हादाने आकाशात नाही पाहिलं. जिथे आहे का म्हणून हिरण्यकश्यपूने विचारलं, तिथे हो म्हटलंय. प्रल्हादाने हो म्हटल्यानंतर सगुण साकार भगवान नृसिंहांना प्रगट होणंच आहे त्या ठिकाणी. कारण ब्रह्मस्वरूपात ते तिथे होते, सगुण रूपात प्रगट व्हा. सत्ता रूपात सच्चिदानंद ब्रह्म या दृष्टीने ते ऑलरेडी तिथे होतेच त्या खंबामध्ये. कारण त्याशिवाय खंब्याने खंबे पण धारणच नसतं केलं. पृथ्वी पाण्यामध्ये असून सुद्धा आपलं धारण करून ठेवलेलं आहे. याचं कारण भगवंतानी तिच्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आमच्याकडे म्हणजे वेदांतामध्ये
असं म्हणतात. आत्मनः आकाशः संभूतः. काय म्हणतात? आत्मनः आकाशः संभूतः. आकाशात वायू हो, वायू अग्नी, अग्निर आपः, आपः पृथ्वी. आत्म्यापासून आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी निर्माण झाली. पृथ्वीपासून जीव भूतानी. अन्नात भवती भूतानी, पर्जन्यात अन्न संभव. ही सगळी काय लावून दिलेली आहे? जगदोत्पत्तीची क्रमवारी भगवंताने लावली. ज्या लोकांनी काल रात्री 9 ते 10 दर गुरुवारी असतं परमार्थ विज्ञान ऐकलं असेल, त्यांना हे खूप चांगलं कळलं असेल. अत्यंत कठीण विषय तिने मांडलेला आहे. दर गुरुवारी परमार्थ विज्ञान तो मांडलेला आहे. अतिशय कठीण विषय मांड. आणि या कठीण विषयाला आपल्या ग्रुपवर लिहिणारे आदरणीय लेखक श्री शशांक देशपांडे पुणे यांनी इतक्या उत्तम शब्दांकन करून तो पाठवलेला आहे की तुम्हाला काय सांग. आज ते शब्दांकन मी पाठवणार आहे सगळ्यांना, सगळ्यांच्या उपयोगात यावं. इतकं सुंदर शशांक देशपांडेंनी लेखन केलेलं आहे. अतिशय मेहनत घेतात, छान अभ्यास करतात आणि मुख्य म्हणजे त्याचं शब्दांकन टू द पॉइंट असतं. याचा अर्थ इतरांचं नसतं असं नाही मला म्हणायचं. अर्थ नेहमी बरोबर घ्यावा. पण शशांक देशपांडेंचं शब्दांकन या विषयावरचं अत्युत्तम आहे. आज ते सर्व ग्रुप्सवर शशांकच्या परवानगीने पाठवायचं असल्यामुळे थांबलं आहे. आज शशांकची परवानगी घेऊया आणि मग ते पाठवूया. पण आदरणीय शशांकने अतिशय सुंदर अभ्यास करून ते लिहिले आहे. जर कोणाला असं वाटलं तर त्याचा ऑडिओ ऐका, अभ्यास करा. आपला विषय आहे आत्मनः आकाशः संभूतः. आकाशात वायू, वायू अग्नी, अग्नीर आपः, आपः पृथ्वी. पृथ्वीमध्ये शक्ती आहे, धारण करण्याची शक्ती आहे. ती जर तुम्हाला समजत नसेल, पृथ्वीत शक्ती आहे. एवढं मोठं 25-25 मजली बिल्डिंग तिच्या भरोशावर उभी आहे. एवढ्यानी जर आम्हाला समजत नसेल पृथ्वीची शक्ती, तर पृथ्वीची दुसरी शक्ती सांगतो, गुरुत्वाकर्षण शक्ती. वस्तू तुम्ही आकर्षण, ती जमिनीवर येऊन पडते. हे आकर्षण कोणाचं आहे हो? हे भूमीच आहे. याला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात. विज्ञानामध्ये शिरणं असा भाग नाही आहे. गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये आपण विज्ञान सांगतोय असं भाग नाही, पण ती शक्ती समजण्यासाठी काहीच सांगावं लागेल. म्हणून सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स अशा शक्ती या पृथ्वीच्याच आहे. याचे मराठी शब्द मला नाही येणार. सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल एखाद्या वेळा शशांक याच्यावर लिहून देईल तर मला माहिती नाही, किंवा आपले लक्ष्मीला माहिती असतील, त्यांनी थोडक्यात लिहून दिलं तर मी सांगतो तुम्हाला याचे मराठी अर्थ. जर त्यांनी लिहून दिले तर सांगतो, नाही तर नाही. सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हे पृथ्वीमध्ये आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीमध्ये आहे. याचा अर्थ पृथ्वीमध्ये शक्ती आहे आणि म्हणून गामा विश्व धारणी अहम ओजसहा, हे माझी शक्ती आहे. तो मी आहे. ती जी पृथ्वीतली शक्ती आहे ना, ती मी आहे. ती शक्ती मी आहे, पृथ्वी मी आहे नाही म्हटलं. तुम्हाला कळेल अशी शक्ती मी आहे. नुसतं शक्ती सुद्धा मी नाही, शक्ती माझ्या सत्तेवर आहे. पण आता सत्ता समजत नाही, म्हणून सध्या शक्ती समजून घ्या.
नाही तर सत्तेशिवाय शक्ती नसते. आणि म्हणून मी शशांक किंवा लक्ष्मीची परीक्षा नाही घेत आहे. सेंट्रिफ्युगल आणि सेंट्रिपेटल फोर्स विचारून सहज विज्ञानाचे शब्द आहेत. मराठी शब्द अवघड जातात कारण शिकलो नाही तसं आम्ही. नाना भाबे शक्तीर खेळा असा बंगाली शब्द आहे. नाना भाबे शक्तीर खेळा म्हणजे नाना तऱ्हेच्या शक्तीचा खेळ. खेळा खेला होगे शब्द पाठ झाला असेल. इलेक्शनच्या वेळेला ममतानी तो वापरला होता बॅनर. त्याला खेळा म्हणतात, काही जण खेळा म्हणतात. आणि तो खेला होगे म्हणजे खेळ व्हावा म्हणून नाना तऱ्हेची शक्ती माझ्यामध्ये खेळते. भगवंत म्हणतात जगात सृष्टीची स्थिती आणि सृष्टीचा प्रलय ह्याच्यामध्ये सुसंबद्धता आहे. प्रलयाबद्दल सुद्धा बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्यांनी गार्गेयीला सांगितलं. केंद्राभिमुख आणि केंद्राभिमुख शशांकनी सांगितले बरं दोन्ही शब्द. केंद्राभिमुख आणि केंद्राभिमुख, सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स असं. या पद्धतीने प्रलय सुद्धा माझ्या सांगण्याने होतो. म्हणजे प्रलय सुद्धा सुसंबद्ध आहे. केव्हाही काही झालं मोडलं असं नाही आहे. ती पृथ्वी केव्हा निर्माण झाली, ती किती धारण करणार, किती काळ धारण करणार आणि कसं नष्ट करणार याचं सगळं प्लॅनिंग आहे. आणि हे गार्गीला याज्ञवल्क्यांनी बृहदारण्यक मध्ये सांगितलं आहे. त्यातले थोडेसे वाक्य मी जसेच्या तसे तुम्हाला थोडेसे वाचून दाखवतो. एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी सूर्या चंद्रमसो विद्युतो तिष्ठतः एतस्य अक्षरस्य प्रशासने गार्गी ज्यावा पृथिव्यो विधृते तिष्ठतः. एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी निमिषाः मुहूर्ताः अहोरात्राणि अर्धमासाः मासाः ऋतवः संवत्सराः इति विधृताः तिष्ठन्ति. पहा, महिना, 15 दिवस, हप्ता, त्यापेक्षा कमी काळ आणि संवत्सरासारखा मोठा काळ, इतकी ही जी आहे ना आखणी इतकी परफेक्ट आहे, इतकी व्यवस्थित आहे की या अक्षराच्या सत्तेने द्युलोक आणि पृथ्वी धारण केलेली आहे. या सत्तेने चंद्र सूर्य त्यांच्या ठिकाणी स्थित आहेत. हे गार्गी अक्षराच्या सत्तेने द्युलोक आणि पृथ्वी धारण केलेले आहेत. अक्षराच्या सत्तेने निमिष, मुहूर्त, दिवस, रात्र, पक्ष, मास, ऋतू आणि संवत्सर धारण केले आहेत. हे गार्गी या अक्षराच्या सत्तेने पूर्ववाहिनी आणि अन्य नद्या श्वेत पर्वतातून वाहतात. अन्य पश्चिम वाहिनी नद्या त्या दिशेचे अनुकरण करतात. परंतु ही जडशक्ती नव्हे, ही जडशक्ती नव्हे. याला थिअरी ऑफ क्रिएटिव्ह इव्होल्युशन म्हणतात. ही शक्ती जड नाही आहे. म्हणून तर म्हटलात अहम धारयामी आणि अहम पुष्णामी. आता मीच सोम आहे. काय शब्द आहे? मीच सोम आहे म्हणजे कोण आहे? सोम मीच आहे म्हणजे पोषण शक्ती मीच आहे. अहम भूत्वा. आता लक्षात आलं, पृथ्वीची एवढी शक्ती आपण कळली. फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन, चुंबकीय शक्ती आहे पृथ्वीमध्ये. एक आणखीन उदाहरण देतो. आजच्या विज्ञानाच्या निकषावर ते काही प्रमाणात उतरतं, पूर्ण प्रमाणात उतरत नाही. पण जर समजा काही विष भिनल्या गेलं किंवा साप चावला असेल, त्याचं विष फार जास्त प्रमाणात जर नसेल आणि त्याच्यावर जर मातीचा लेप लावला, त्याला पट्टी असं म्हणतात,
मातीची जर पट्टी लावली खालून आणि वरून कापड आणि मध्ये जसं पुरण भरतो आपण पोळीमध्ये तसं कापडाच्या मध्ये माती भरायची, ओली चिकण माती काळ्या रंगाची, आणि ती जर टिपली तर ती चिकण माती शोषून घेते, विषाचा काही अंश शोषून घेते आणि मनुष्य तेवढ्या वेळ वाचण्याची शक्यता वाढते. म्हणजे पृथ्वीमध्ये ही चुंबकीय शक्ती आहे, ही ओढून घेण्याची शक्ती आहे. पृथ्वीमध्ये शक्ती आहे एवढं सांगायचं आहे. ती शक्ती मी आहे माझ्या सत्तेवर. पुढे सांगतात अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहा हा, प्राण्यांच्या देहामध्ये प्राण्यांचा देह माझ्यावर आश्रित आहे. याचा अर्थ वाचून घेऊ. सर्व प्राण्यांच्या देहात स्थित असलेला मीच वैश्वानर अग्निरूपाने प्राण आणि अपानाने युक्त होऊन 4 प्रकारचे अन्न पचवतो. हा श्लोक सगळेजण जेवायच्या वेळेला म्हणतात. एवढा म्हटला की बस मी कधी जेवतो असं झालेलं. पण ऍक्च्युअली ह्या भगवंताला दिलेल्या आहुती आहेत ह्याचं विस्मरण पडतं. जेवत असताना अहम वैश्वानरो भूत्वा पचाम्यन्नम मी पचवतो. म्हणून पहिल्यांदा प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा आणि ब्रह्मणे स्वाहा. या 5 आहुती द्यायच्या असतात. आहुती नेहमी या हाताने द्यायच्या, असं भस्कन धरलं टसकन टाकलं असं नसतं. आहुती म्हणतात त्याला. त्या आहुती दिल्यानंतर, कारण अग्नी जेव्हा प्रज्वलित होत असतो त्यावेळेला त्याच्यावर जर खूप मोठे एकदम भस्कन लाकडं ओतून दिले तो विझून जाईल. म्हणून पहिल्यांदा काय करतात, अग्निकुंडामध्ये थोडीशी लाकडं, म्हणून इथे 5च लाकडं टाकली आहेत. प्राण, पान, अपान, व्यान, उदान आणि समान. ती प्रज्वलित झाली की त्याच्यानंतर मग घास घ्यायचे. म्हणून ती 5 आहुती दिल्यानंतर मग पाणी असतं. ते पाणी बोटाने हाताच्या या भागाला आणि डोळ्याच्या या 2 भागांना लावायचं आणि त्याच्यानंतर एवढा वेळ दिल्यानंतर मग भोजनाला प्रारंभ करायचा. असो, नुसतं जेवण्यासाठी हा श्लोक नाही आहे. पण आपला अहम वैश्वानरो भूत्वा, कारण पचाम्यन्नम चतुर्विधम म्हटलं की झालं, तुझ्यावर गेली जबाबदारी. आम्ही काही पण असं कसं पुसक फास्ट फूड करायलाही वेळ लागू नये आणि खायलाही वेळ लागू नये अशा अन्नामध्ये काय नसतं, उष्णामी, पोषण करण्याची शक्ती नसते, अल्प प्रमाणात असते. अजिबात नाही असं तर शक्यच नाही, कारण ते पृथ्वी तत्व आहे, अन्न आहे फास्ट फूड. त्यामुळे काही प्रमाणात असते, पण जास्त फास्ट फूड खाऊन तब्येत चांगली राहत नाही. हे मी डॉक्टर म्हणून तुम्हाला उष्णामी औषधी करवा. उष्णामी औषधी सर्व. आणि म्हणून ते जे पोषण द्रव्य आहे ते मी आहे. पचाम्यन्नम चतुर्विध, आतापर्यंत सांगितलं. यामध्ये पुन्हा मी हे करतो आहे भगवंताचा मी हा अहंकार नाही बघा. कारण सर्व समावेशक जो मी असतो, समिष्टीचा जो मी असतो, सामान्य मी ज्याला म्हणतात तो अहम नाहीये, विशेष मी अहम. म्हणून अहंकाराचा नाश करत असताना सामान्य मीचा नाश नसतो होत, विशेष मीचाच फक्त नाश होत असतो. त्याच्यासाठी पंचदशीचा अभ्यास करावा. काल एक नीलाताईंना व्हॉट्सअप मध्ये लिहित असताना मी हा सामान्य मी आणि विशेष मी असा मेसेज दिलेला आहे. असो, नीलाताई दातार. तर अशा पद्धतीचं
अहम वैश्वानरो प्राणीनाम माशा आहे. वैश्वानर आहे, आपण सुद्धा मीच आहे. पचन शक्ती, सर्व प्रकारचे अन्न हे पचवण्याची शक्ती माझ्याच मध्ये आहे. आता सर्व प्रकारचं अन्न म्हणजे काय? पुन्हा या शब्दाचा आपल्याला स्पष्टीकरण द्यावं लागेल. तर अन्नाचे 4 प्रकार केले त्या, कारण चतुर्विधम म्हटलं आहे. पचाम्यन्यम चतुर्विधम, अन्नाचे 4 प्रकार सांगितले. एका प्रकाराला म्हणतात भक्ष्य, दुसऱ्या प्रकाराला म्हणतात भोज्य. लिहून घ्या, निदान लिहिणाऱ्यांनी तरी लिहून घ्या. पहिल्या प्रकाराला म्हणतात भक्ष्य, दुसऱ्या प्रकाराला म्हणतात भोज्य, तिसऱ्या प्रकाराला म्हणतात लेह्य आणि चौथ्या प्रकाराला म्हणतात चोष्य. पहिला प्रकार भक्ष्य, दुसरा प्रकार भोज्य, तिसरा प्रकार लेह्य आणि चौथा प्रकार चोष्य, असे अन्नाचे 4 प्रकार. आता हरिण हे वाघाचं भक्ष्य आहे म्हणतो की नाही आपण असं? वाघ, हरिण हे वाघाचं भक्ष्य आहे. याचा अर्थ जे अन्न चावून चावून खाल्ल्या जातं त्याला भक्ष्य असं म्हणतात. जे अन्न चावून चावून खाल्ल्या जातं त्याला भक्ष्य म्हणतात. जे अन्न द्रवयुक्त असतं म्हणजे पिता येतं, लापशी, त्याला भोज्य असं म्हणतात. लापशी म्हणा, आंब्याचा रस म्हणा, सुधारस म्हणा, या गोष्टी कशामध्ये येतात? या गोष्टी भोज्य मध्ये येतात, म्हणजे त्या पिता येतात. आंब्याचा रस पिता येतो, चावावा लागत नाही. लापशी प्यायची असते, चावायची नसते. सुधारस प्यायचा असतो. आणि म्हणून या पद्धतीने भोज्य झालं, आता भक्ष्य झालं. आता तिसरा प्रकार, चाटून खाण्याचे जे पदार्थ आहेत त्याला लेह्य म्हणतात. चाटून खाण्याचे पदार्थ, चाटून खाण्याचे म्हणजे चटणी, लोणचे. चाट हा हिंदी शब्द पण आहे. त्यात जास्त चाटून खाणे हा भाग अभिप्रेत आहे. आणि एक पदार्थ आहे चोष्य, आणि चोष्य शब्दामध्ये शोषून घ्यायचं आहे. सीप, आपण स्ट्रॉ मधून लिक्विड करतो. लस्सी जर प्यायची असेल तर ती स्ट्रॉ मधून आपण ओढतो, त्याला शोषून खाणे असतो. तेवढा फक्त अन्न रस घेतला, शोषला की काम झालं. काही प्राणी मांसभक्षक नाही, ते फक्त रक्तभक्षकच आहे. ते लोक मांसामधलं फक्त रक्तच पितात, शोषून घेतात, मांस भक्षण नाही करत. त्यामुळे त्यांना ताजं मांस लागतं, ज्यातनं रक्त निघत असतं, आणि ते काय करून घेतात? शोषून घेतात. त्याला चोष्य असं म्हणतात. उदाहरण देणं कठीण असतं, पण आता विचार केला तर देता येतं. लीच नावाचा, पुन्हा पुन्हा लक्ष्मी शेषांच्या मागे नको लागायला, जळू जळू, हा रक्त शोषून घेतो, खात नाही, पितही नाही. पिणं म्हणजे ती वस्तू तोंडात घालणं असं होतं, आणि शोषणं म्हणजे त्याला ओढून घेणं होतं, स्ट्रॉ मधून आपण. तसं तसं लीच नावाचा जो प्राणी आहे, जळू, कोणी गळू म्हणतात, कोणी जळू म्हणतात, तो रक्त शोषून घेतो. डास सुद्धा काय करतो?
रक्त शोषून घेतो, स्ट्रॉ सारखा त्याचा जो समोरचा दात असतो तो घालतो, तो पोकळ आणि त्यातून तो रक्त शोषतो. म्हणून एक चौथ्या प्रकारचं जे अन्न आहे त्याला चोष्य असं म्हणतात. म्हणून आता अन्नाचे प्रकार चार. पहिल्याला भक्ष्य म्हणतात, दुसऱ्याला भोज्य म्हणतात, तिसऱ्याला लेह्य म्हणतात आणि चौथ्याला चोष्य असं म्हणतात. चावून खाल्ले जातं त्याला भक्ष्य असं म्हणतात. द्रव्ययुक्त असतं जे पिता येतं त्याला भोज्य असं म्हणतात. ऊस नीला त्यांनी कळवला, ऊसाचा रस आपल्याला शोषावा लागतो, खात नाही आपण, तो शोषावा लागतो. आणि तिसरा भाग आहे चाटून खाण्याचे पदार्थ, त्याला लेह्य असं म्हणतात. आणि शोषून खायचे जे पदार्थ आहे त्याला चोष्य असं म्हणतात. असा चार प्रकारचं अन्न परमात्मा वैश्वानर या रूपाने पचवतो. आता खाण्याचे पदार्थ मीच आहे, खाण्याचे अन्नही मीच आहे आणि खाणाराही मीच आहे. काय झालं आता? त्रिपुटी उरली का? हरीर दाता, हरीर भोगता, हरीर अन्नम प्रजापते हे हरिही विप्र शरीर असतो भुंगते भोजयते हरिही. असो, याचा अर्थ आहे की खाणारा मीच आहे, खाण्याचा पदार्थही मीच आहे. म्हणून अन्न पचवणारा जठराग्नी सुद्धा ब्रह्मस्वरूपच आहे. आता ब्रह्मस्वरूप बर का, पुन्हा आलो आपण. म्हणून अन्न खाण्याची क्रिया ही ब्रह्मस्वरूपच आहे. आणि म्हणून मी कोण आहे? म्हणून मग म्हटलं जातं ब्रह्मच आहे. म्हणून ब्रह्मार्पणम, ब्रह्म हवीही, ब्रह्म अग्निही, ब्रह्माग्नौ ब्रह्मणा उत्तम, ब्रह्मैव तेन गंतव्यम, ब्रह्म कर्म समाधिना. ब्रह्मार्पणम, ब्रह्म हवीर, ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम. हवी पण तोच आहे, हुत पण तोच आहे, अग्नी पण तोच आहे, अर्पण करणारा तो पण आहे, अन्न पण तोच आहे. अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण विचार करू तेव्हा त्या परब्रह्माला बघण्यासाठी वर बघावं लागत नाही, पृथ्वी म्हणजे खाली बघावं लागत नाही, इकडे तिकडे सुद्धा बघावं लागत नाही. जिकडे पाहाल तिकडे आहे. त्याचा महिमा दिव्य दृष्टीने पाहिला म्हणजे विवेक दृष्टीने, याला ज्ञानांजन असं म्हणतात. श्री गुरु काय करतात? विवेक दृष्टी देतात. श्री गुरु कृपा दृष्टी देतात. आणि एकदा जर हे कळलं तर आपला स्वतःचा अहंकार गळून पडतो, राग द्वेषाचे परिणाम नाहीसे होतात आणि मग सगळंच करणारा कोण आहे? तोच आहे. मग जर शरीर ठेवायची वेळ आली मग वाईट वाटायचं काही कारण आहे का? हो, सांभाळलं कोणी आहे? कोणी सांभाळलाय? त्यांनी सांभाळला. त्याला वाटतं आता नाही सांभाळावं हे शरीर, जाऊ द्या. मग आपण त्याच्या इच्छेशी काय झालं पाहिजे? शरणागत झालं पाहिजे. एवढा मोठा अहम वैश्वानरो भूत्वाचा अर्थ आहे. नुसता जेवण्यापुरता हा श्लोक नाही. अहो, भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोक ब्रह्मस्वरूप होण्यासाठी आहे. प्रत्येक श्लोकाची ती क्षमता आहे की तो त्याला ब्रह्मस्वरूप करतो. ही भगवद्गीतेच्या श्लोकाची, उपनिषदांच्या मंत्राची आणि ब्रह्मसूत्रांच्या सूत्रांची ताकद आहे. त्यातला एक श्लोक ब्रह्मरूप करतो, एक मंत्र ब्रह्मरूप करतो, एक सूत्र ब्रह्मरूप करतो. म्हणून भगवद्गीतेला स्मृती प्रस्थान म्हणतात, उपनिषदांना श्रुती प्रस्थान असं म्हणतात आणि ब्रह्मसूत्राला ज्ञान प्रस्थान.
आणि 3 मिळून प्रस्थान त्रयी झालेली आहे. यातला एक श्लोक, एक मंत्र, एक सूत्र ब्रह्मरूप करतो. ही ताकद आहे भगवत. काय सांगू मी तुम्हाला. या श्रद्धेने जर भगवद्गीता ऐकाल ना, त्यातला एक शब्द सुद्धा ब्रह्मरूप करतो. एक शब्द. गरज पडत नाही. याचा अर्थ मग ब्रह्मरूप झाल्यानंतर काय करायचं, तर करणार काय दुसरं. ब्रह्मरूप झाल्यानंतर, जीवनमुक्त झाल्यानंतर उर्वरित आयुष्य प्रारब्ध असेपर्यंत काढायचंच असतं. आणि म्हणजे प्रारब्ध संपेपर्यंत मरण येत नाही. मग त्यावेळेला काय करणार तो माणूस. मग तो माणूस अभ्यास पुन्हा भगवद्गीतेचा. वंगलेकर महाराज किंवा समर्थ रामदास स्वामी हे त्यानंतरही हातात माळ घेऊन जाताना दिसतात. आणि डॉक्टर काका यांची निरंजन माला आतमध्ये सुरू असते. त्याला म्हणतात विचार. विचार, विचार आणि विचार. हा विचार भगवद्गीतेने दिला. नुसता जेवायच्या वेळेला हा श्लोक म्हणणं म्हणजे या श्लोकाची अवहेलना आहे. याचा अर्थ जेवायच्या वेळेला तो श्लोक म्हणू नये असा अर्थ घेऊ नका. तो तेवढ्या वेळेपुरता आहे असं नका समजू. इट इज नॉट ए पॅचवर्क. कम्प्लीट क्युअर आहे. आणि म्हणून पचाम्यन्यम चतुर, चारही प्रकारचं अन्न मी पचन करतो. मग आता मी काय करावं. मी काय करावं आता. ऐसिया ही वरी काही सांगू व्याप्तीची नवलाई. याच्यापेक्षा जास्त आणखी व्याप्ती मी तुम्हाला काय सांगू. माऊली म्हणते तेथ दुजे नाहीची घेई, सर्वत्र मीच गा. सर्वत्र मीच मी, मीच सर्वांपाशी. सर्वत्र मीच मी, मीच तुझ्या सर्वांपाशी. आता अधिक व्याप्तीची नवलाई तुला मी काय सांगू अर्जुना. या जगात माझ्याशिवाय दुसरे म्हणजे द्वैत नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही. सर्वत्र मीच व्याप्त आहे. भरला घनदाट हरी दिसे. माऊलीचं वाक्य. कुणी म्हणेल हे जर आहे, अन्न जर पचवतं मग कुणाला अन्न पचतं पण कुणाला अन्न पचत नाही. याच्यावर तुमचं काय उत्तर आहे. याचं उत्तर उद्याच्या श्लोकात आहे. पण उद्या शब्दाचा अर्थ सोमवार असा होतो कारण आज आरशामध्ये चित्र दिसतं, प्रतिमा दिसते आणि ढेकळामध्ये नाही दिसत. मग आरशामध्ये तो आहे आणि ढेकळामध्ये तो नाही असं तुम्ही म्हणाल का. नाही, असं नाही आहे. तसं काही जणांना अन्न पचन होतं आणि काही जणांना नाही पचत. पाचक औषधं घेऊन सुद्धा पचत नाही. मग याला काय उत्तर आहे हे आपण उद्याच्या म्हणजे सोमवार सकाळच्या भगवद्गीतेच्या वर्गामध्ये अभ्यासू. या जिज्ञासेने अभ्यास केला ना, एक दिवस मोक्ष दूर नाही एवढं सांग. अहो भगवंताने मोक्षासाठी गीता सांगितली. भगवंताने माझ्या कल्याणासाठीच गीता सांगितली आहे. भगवंताला काही उठाठेव करण्याची गरज नव्हती. त्यांना स्वतःसाठी हे सगळं सांगण्याची काही गरज नव्हती. अर्जुनाचं निमित्त केलंय फक्त. अर्जुन भगवंताचं प्रेम अर्जुनावर आहे एवढंच नव्हे, आपल्यावरही प्रेम होतं. त्यासाठी अर्जुनाला निमित्त केलं. बाकी काय. म्हणजे भगवंतानी भगवद्गीता माझ्यासाठी, माझ्या उद्धारासाठी सांगितली आहे. मी जीवन मुक्त व्हावा म्हणून सांगितले. मी आनंद स्वरूप व्हावा म्हणून सांगितली आहे. सगळीकडे मीच. भगवंत आम्हाला दिसलं पाहिजे म्हणून भगवद्गीता सांगितली आहे. आणि तो मी आहे त्याच्याशी तादात्म्य, त्याच्याशी ऐक्य म्हणून भगवद्गीता सांगितली आहे. आणि म्हणून भगवद्गीता ही ब्रह्मविद्या आहे. बाकी सगळ्या विद्या लौकिक विद्या या तात्कालिक क्षणिक अशाश्वत सुख देणारे आहे. पण भगवद्गीता
शाश्वत आणि चिरंतन आनंद देणार, कारण तो भगवत स्वरूप असल्यामुळे भगवंतानी आपलं स्वरूप प्रगट केलं आहे. त्यासाठी हा पुरुषोत्तम योग आहे. भगवंतानी आपल्यावर मेहेर कृपा केली, अत्यंत कृपा केलेली. आता रेनकोट काढून त्या कृपेमध्ये ओलं चिंब भिजूया आणि नुसत्या जेवणापुरता या श्लोकाला न ठेवता पचवल्यानंतरही त्याचीच आठवण, पचवत असतानाही त्याचीच आठवण, खात असतानाही त्याचीच आठवण, खाण्याच्या व्यंजनातही त्याचीच आठवण, खाण्याच्या प्रकारातही 4 प्रकार सांगितले, भोज्य चोष्य, तेव्हा त्याचीच आठवण. मग आता इकडे तिकडे बघावं लागेल का हो? आकाशात बघावं लागेल का हो? वर असे बोट करावे लागेल का? आपण म्हणतो एवढे मोठे रन काढले आणि तो परमेश्वराला देतोय, केवढा मोठा आहे. अरे त्याला नाही देणार तर देणार कोणा? पण त्याला नुसतं वरती पाहून होत नाही, त्याला सगळीकडे पाहिलं पाहिजे. पण एवढ्या मोठ्या खेळाडूला भगवंताची आठवण येणं हेही आपल्याला शिकण्यासारखं, की तो इतक्या मोठ्या आनंदातही भगवंताला आठवतो आहे आणि आम्ही आमच्या जीवनात भगवंताला विसरतो आहे, असं होता कामा नये. म्हणून या कोहली सारख्या किंवा सचिन सारख्या खेळाडूकडून आपण हे शिकावं की हे भगवंताचं विस्मरण होऊ देत नाही. आत्यंतिक आनंदाच्या क्षणी सुद्धा भगवंताला आठवतात. आम्ही सर्व क्षणी त्याला आठवतो. एवढं शिकू, त्याच्यापासून क्रिकेट नाही शिकायचं आपल्याला, कारण ते शिकून आपण आता तेवढे पारंगत होणार नाही. मग आपण काय शिकायचं? हे शिकायचं की कुठल्याही क्षणी भगवंताला आठवण्याची आणि स्मरण ठेवण्याची त्यांनी भान ठेवलं आहे. ते भान माझ्या जीवनातल्या प्रत्येक क्षणाला मी ठेवीन, एवढं त्या महान खेळाडूंकडून दोन्ही आपण शिकूया. आणि आता या ठिकाणचा अभ्यास थांबवूया. आपल्या सगळ्यांना मी नमस्कार करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. कठाडे ताई, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मामा. रामकृष्ण हरी काका. अश्विनी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.